कोकणातील देवगड मधल्या दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या कुणकेश्वर मंदिराचं तुम्ही जर दर्शन नाही केलं तर तुमची ही कोकण ट्रिप अपूर्णच राहील। म्हणूनच मी आज चाललोय कुणकेश्वरच्या दर्शनाला। मी गेले 12 दिवस कोकणात फिरत आहे। आज रत्नागिरी ते कुणकेश्वरचा हा प्रवास करत मी येऊन पोहोचलो रात्री 11 वाजता कुणकेश्वरला। पण इथे आल्यावर मला समजलं मंदिर सकाळी 7 ते संध्याकाळी 7 चालू असतं। इथे लेट पोहोचल्याने सगळे रूम्स फुल होते, म्हणून रात्री इथेच बीचवर टेंट टाकला आणि सकाळचा नजारा एवढा भारी। समोर अथांग निळाशार समुद्र, पांढरी शुभ्र वाळू आणि याच समुद्र किनाऱ्यावर वसलेलं हजारो वर्ष जुनं कुणकेश्वर मंदिर। कणकेच्या वनातला ईश्वर म्हणजे कुणकेश्वर। ही जागा आपली दक्षिणची काशी म्हणून ओळखली जाते। खरंच मंदिर इतकं सुंदर आहे, अगदीच बीचला लागून। जिथे जिथे महादेव आहे ती जागा स्वर्गापेक्षा कमी नाही असं इथे आल्यावर वाटतं। स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांनी इथे दर्शन घेऊन या मंदिराचा जीर्णोद्धार केला। मंदिराची कलाकृती कौलारू असणारे भव्य आणि सुंदर मंदिर आहे। इथे गाभाऱ्यात जाऊन महादेवाचं दर्शन घेता येतं। दर्शन झालं की मन प्रसन्न होतं। समोर नारळाची झाडं, मागे अथांग समुद्र आणि मध्ये श्री कुणकेश्वर दक्षिण काशी असा अनुभव येतो। मी इथे एक रात्र मुक्काम करून सकाळी लवकर जाऊन दर्शन केलं आणि आपल्या कोकण कोस्टर राईडच्या पुढच्या प्रवासाला निघालो। जर तुम्ही सिंधुदुर्ग देवगडला आलात तर इथे दर्शनाला नक्की या आणि अशाच व्हिडिओसाठी आपल्या पेजला फॉलो करा।